स्पंदन महाराष्ट्राचे। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। हिंगोली जिल्ह्याची टंचाईग्रस्त जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख आहे। मात्र याच जिल्ह्यात आता पाणी पुरवठा योजना ही सोलार योजनेवर सुरू होणार असतील तर त्याचा आपल्याला नक्कीच नवल वाटायला नको का? मात्र हे खरं आहे। महाराष्ट्र राज्यातला सोलार पंप हा जो प्रकल्प आहे यावर चालणारा पहिला प्रकल्प हिंगोलीमध्ये राबवण्यात येणार आहे। पाहुयात एम न्यूजचा हा खास रिपोर्ट। औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ वीसगाव पाणी पुरवठा योजनेला शेवटची घरघर सुरू असताना ही योजना पुनर्जीवित करण्यासाठी शासनानं 5,38,00,000चा निधी मंजूर केलाय। केवळ अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कामामुळे निविदा निघूनही आयत्या वेळी आचारसंहिता लागल्यानं वर्क ऑर्डर थांबली। त्यामुळे यंदाही 20 गावांना पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागते। पाणी टंचाई सोसणाऱ्या या गावांना कायमस्वरूपी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदळा यांनी 1997 मध्ये पुरजळ 20 गाव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली होती। 20 गाव पुरजळ पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन करण्याकरता शासनाने 5,38,00,000 रुपयाला प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे। सदर योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून कामाचे आदेश आचारसंहिता लागल्यामुळे देता आले नाही। आचारसंहिता संपल्यानंतर कामाचे आदेश देऊन कामास सुरुवात करण्यात येईल। त्यानुसार या योजनेअंतर्गत वगरवाडी तांडा, नागेशवाडी, जवळा बाजार, पुरजळ, सिरला तांडा, टाकळखोपा, चोंढी, काठोळा तांडा, टाकळखोपा, शिरडशहापूर, मार्डी, चोंढी आंबा, सेलू, वरताळा, मार्गे कुरुंदा अशा 20 गावांचा पाणी पुरवठा योजनेत समावेश केला। ही योजना पूर्ण व्हायला तब्बल 6 वर्ष लागली। 2002 मध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या एकाच वर्षात ही योजना बंद पडली। ती आज तागायत बंद आहे। ही योजना पुनर्जीवित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आहेर यांनी विशेष प्रयत्न केलेत। सभागृहामध्ये वेळोवेळी मी हा प्रश्न मांडला। सभागृह बंद पाडलं, त्या कारणास्तव 20 गाव पाणी पुरवठा योजना का चालू होत नाही म्हणून 2-2 तास सभागृह बंद पाडलं आणि सभागृहामध्ये तिची मंजुरी करून घेतली। ती योजना जिल्हा परिषद पुनर्जीवन करायला तयार झाली आणि मी पाठपुरावा सतत वर्षभर केला आणि राहुल लोणीकरांच्या माध्यमातून आत्ताचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून या योजनेसाठी 5,38,00,000चा निधी मंजूर करून घेतला। यामध्ये महावितरणच्या थकीत वीज बिलासाठी 1,56,00,000 रुपये, तर आरक्षित पाण्याच्या करापोटी 7 लाख रुपये, तर 2 कोटी रुपये पाईपलाईन दुरुस्ती आणि प्रत्येक गावात ऑल बसवण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत। याशिवाय ही योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यात येणार असून यासाठी 1,48,00,000 रुपयांचा खर्च येणार आहे। राज्यातील सौर ऊर्जेवर पाणी पुरवठा करण्याचा हा पहिलाच प्रयोग होत असल्याची माहिती ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता लिपणे यांनी दिली। पुरजळ तालुका औंढा येथील प्रादेशिक योजनेच्या पुनर्जीवन प्रस्तावामध्ये आपण सोलार प्रकल्प हेड वर्कर आणि जलशुद्धी केंद्रावर सोलार प्रकल्प उभारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सोलार प्रकल्प जर कार्यान्वित झाला तर यापुढे वीज देयक थकीत असल्यामुळे योजना बंद होण्याची शक्यता कमी राहील। महाराष्ट्रातून हे प्रथमच योजना आहे की इथं आपण सोलार पंप उभारणी करत आहोत। या योजनेतील जुनी पाईपलाईन ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात येत असल्यामुळं या जुन्या पाईपलाईन ऐवजी आता तिथं नवीन पाईपलाईन बसवण्यात येणार आहे। या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। त्यामुळे लवकरच हे काम सुरू होण्याची शक्यता आहे। योजनेतील 20 गावं मागील 21 वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। दिलेल्या निधीचं नियोजन लोकसभा आचारसंहितेच्या पूर्वीच केलं असतं तर यंदा ही 20 गावं पाण्यापासून वंचित राहिली नसती। जिल्हा परिषदेनं या कामासाठी निविदाही खुल्या केल्या। मात्र वर्क ऑर्डर देण्यापूर्वीच आचारसंहिता लागल्यानं पुरजळ 20 गाव पाणी पुरवठा पुनर्जीविताची योजना लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झालाय। आता आचारसंहितेनंतर ही योजना मार्गी लागून तहानलेल्या 20 गावांच्या पाण्याची समस्या सुटेल का हा प्रश्न कायम आहे। हिंगोलीहून उमेश चक्करसह विवेक राजूरकर, ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे।